यवतमाल जिले के किसानों को अब अपने सवाल पर जागने की जरूरत है। जिले में कपास, सोयाबीन नकदी फसलें हैं, फिर भी माल का कोई मूल्य नहीं। जिले के किसान आत्महत्या की कगार पर है, लेकिन उनके पास समय नहीं। स्थानीय जनप्रतिनिधियों पर ध्यान दें। सभी लोग राय की राजनीति में व्यस्त हैं, इसलिए किसानों को भी इस मुद्दे पर जागरूक होना चाहिए और इन नेताओं से जवाब मांगना चाहिए। जो नेता उनसे वोट मांगने और उनसे पूछे कि उन्होंने सोयाबीन और कपास के दाम में बढ़ोतरी के लिए क्या किया। दरअसल इस मौके पर किसान प्रदर्शनकारी कृष्णा मुराके ने और सचिन मनवार प्रमुख रूप से मौजूद थे। उन्होंने आगे कहा कि सिर्फ अफवाहें हैं कि मैं इस पार्टी में जाऊंगा और उस पार्टी में जाऊंगा। मैं संगठन में काम करना चाहता हूं, किसानों के सवाल उठाने चाहता हूं। हम किसानों के लिए लड़ना चाहते हैं। मेरे लिए किसान मेरी आत्मा है, किसान मेरी जान है, इसलिए मैं उनके लिए काम करना जारी रखूंगा। माझे कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आता आपला संयम संपलेला आहे, आता आमचा पेशन्स संपलेला आहे। आता जर विमा कंपन्यांनी आचारसंहितेच्या पूर्वी पैसे दिले नाही पूर्ण मागच्या वर्षीचे, तर या विमा कंपन्यांचे मुख्य कार्यालय जिथे असतील मेट्रो सिटीमध्ये कंपनीचे कार्यालय फोडा तोडा आणि या विमा कंपनीचे जे कोणी एचओडी असतील त्यांना सुद्धा ठोकून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे। किती दिवस आम्ही सहन करायचं? शेवटी आम्ही पण माणसं आहे, आमच्या गळ्यापर्यंत आलेला आहे आणि सरकार फक्त बैठकावर बैठका घेते, तारखावर तारखा देत आहे। म्हणून माझी विनंती अशी आहे शेतकऱ्यांना की आता कोणताही पुढारी गावात आला की हातावर हात धरून बसू नका। मतदान मागायला आता हे तुमच्या मागे फिरतील, तुमच्या मागे पुढे पाया पडतील। या पुढाऱ्यांना मतदान मागायला आल्यावर सोयाबीन कापसाच्या बाबतीत तू काय केलं 5 वर्षामध्ये याचं उत्तर आम्हाला दे। पीक विम्याच्या बाबतीत तू काय भूमिका घेतली याचं उत्तर आम्हाला दे। अन्यथा या पुढाऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये आतापासून यांना गावबंदी करा, गावात फलक लावा, हातात रुमणे घेऊन यांना जा विचारा, कारण असं केल्याशिवाय ही अवलाद वटणीवर येणार नाही। आपण शेतकरी संघर्षाची भूमिका घेत नाही, त्यामुळे हे पुढारी मस्तवाल झाले। निवडणुका आल्या की तुमच्या हातापाया पडणार शेतकऱ्यांच्या, आणि निवडणुका संपल्या की पुन्हा 5 वर्ष हे तोंड दाखवणार नाही, मग आपल्याला कोणी वाली नाही। वेगळ्या वेगळ्या नेत्यांना वेगळ्या वेगळ्या विचारधारा सोडून जर स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र यायला परवानगी असेल तर विविध पक्षांमध्ये काम करणाऱ्या पक्षाचे झेंडे, जातीचे, धर्माचे झेंडे बाजूला ठेवून शेतकरी हाच आमचा अजेंडा आहे हे डोळ्यासमोर ठेवून सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र आलं तर बिघडलं कुठं, असं माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी पक्षाचे झेंडे, जातीचे, धर्माचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ। एकदा शेतकऱ्याचा कट्टरवाद घराघरात तयार करा, असं माझं सगळ्यांना आव्हान आहे। आणि आता मी स्वतः, माझे सगळे सहकारी, सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांना, तरुणांना घेऊन या महाराष्ट्रामध्ये पुढच्या 30 वर्षाच्या चळवळीची मुहूर्तमेढ आम्ही रोवणार आहोत। चळवळीची अवस्था स्थित्यंतराची आहे, चळवळीची अवस्था संक्रमणाची आहे। नवीन तरुण पोरांना चळवळ खुणावत आहे, म्हणून सगळे ज्यांना ज्यांना शेतीबद्दल आस्था आहे अशा तरुणांनी चळवळीचा झेंडा हाती घेतला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये जेवढ्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, विशेषतः महाराष्ट्रामध्ये झाल्या, या आत्महत्येच्या पोटी या आत्महत्या नसून हे सरकारच्या धोरणांनी पाडलेले खून आहेत, त्यामुळे सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी आमची स्पष्ट मागणी आहे। आता आमचे पेशन्स संपले, आम्ही आता आत्महत्या करणार नाही। मी शेतकऱ्यांनाही सांगेन, आत्महत्या करू नका। ज्यांनी आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणली त्यांच्या गचंड्या धरून भर चौकात त्यांच्या नरडीवर पाय ठेवा, त्यांच्या छातीवर पाय ठेवा, त्यांना धडा शिकवा रुमण्याचा, पण आत्महत्या करायची नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये काही अडचण असली तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी हजर आहे। परंतु माझा एकही बाप, भाऊ आता इथून आत्महत्या करून मेला नाही पाहिजे, मरताव क्या नाही करता। आमच्या आईचं कुंकू आम्ही इथून पुढे पुसू देणार नाही आणि आमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरावर बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं आणि मायचं कुंकू वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या आमच्या समोर येणाऱ्या काळामध्ये असणार आहे। यवतमाळ जिल्हा हा भविष्यामध्ये आंदोलनाचं केंद्रबिंदू करू अशा पद्धती चळवळ्या यवतमाळामध्ये आम्ही उभी करू। यवतमाळ हे विदर्भाचं सेंटर आहे,
त्यामुळं सगळ्यात जास्त भारतातल्या आत्महत्या जर इथं असतील आहेत तर इथूनच आमच्या बापाच्या राखेतून इथून क्रांतीची मशाल हाती आम्ही घेऊ आणि या विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी सज्ज होऊ असा निर्धार आम्ही सगळ्या तरुण पोरांनी इथे केलेला आहे. ब्यूरो रिपोर्ट, कारा न्यूज. कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.